नमस्कार, मी प्राजक्ता. इंडी जर्नलच्या निवडणूक विशेष वार्तांकनात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. इंडी जर्नल आज आलेला आहे कोकणातल्या रत्नागिरी या जिल्ह्यात. गेल्या 5 वर्षात आपण पाहिलं तर रत्नागिरी जिल्हा एकूणच कोकण हे कोकणात येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकल्पांमुळे गाजत आहे. आता हे विकास आणणारे प्रकल्प असं जरी म्हटलं जात असेल तरी कोकणातल्या अनेक भागामध्ये जे स्थानिक लोक आहेत त्यांचा या प्रकल्पांना विरोध आहे. ते म्हणतात की हे विकास आणणारे नाही तर विनाशकारी प्रकल्प आहेत आणि कोकणात विकास इतर वेगवेगळ्या पद्धतीने आणला जाऊ शकतो, तर राजकारणी त्यावर का विचार नाही करत असा प्रश्न गेल्या पूर्ण 5 वर्षात हा विचारला गेलेला आहे. या पार्श्वभूमीवर यावेळेसची निवडणूक कशी होणार आहे आणि त्याचबरोबर इतरही अनेक प्रश्न कोकणातल्या लोकांसमोर आहेत. रोजगाराचा प्रश्न मोठा आहे, शेतीचा प्रश्न आहे, नैसर्गिक आपत्तीचा प्रश्न आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर कोकणातले लोक कसं मतदान करणार आहेत, कोकणातल्या लोकांनुसार विकास म्हणजे नक्की काय, या सगळ्याचा आढावा आपण आज घेणार आहोत. ती व्याख्या असते की लार्ज इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट म्हणजे विकास किंवा मोठा, पण ते ॲक्च्युली ते कॉर्पोरेटच्या धर्जीनं धोरण असतं. त्यात कमिशन आणि कट्स खूप असतात. कोकण ही एक चिंचोळी किनारपट्टी. इकडचे आपण बघितलं तर समुद्र किनारे आहेत, खाड्या आहेत, जंगलं आहेत, सडे आहेत. तर या आणि कोकणी जो माणूस आहे त्याची आपण मानसिकता बघितली किंवा सुशिक्षित वृत्ती बघितली तर याची लार्ज इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट म्हणून इकडच्या कोकणी माणसाचंही भलं होत नाही आहे आणि प्लस इकडच्या निसर्गाचं पण डिस्ट्रक्शन होत आहे. आमच्या मते कोकणाचा विकास म्हणजे जे आमच्या कोकणामध्ये झाडं आहेत म्हणजे फळबागा आहेत, आंबा, काजू असतील, फणस असतील, इतर बागा आहेत, तर त्यातून आम्हाला जे पूरक व्यवसाय जर निर्माण करून मिळाले तर तो आमच्यासाठी इथे विकास होऊ शकतो कोकणात. म्हणजे जर तुम्ही कोकम मिळते आपल्याकडे, कोकमपासून वेगवेगळे सरबत मिळू शकतात. त्याचे आपण ते मासे बनवतो, त्याच्यात कोकम टाकतोय आपण, म्हणजे वेगवेगळे त्याच्यातून वेगवेगळ्या गोष्टी निर्माण होऊ शकतात. म्हणजे एका फळापासून आपल्याकडे अनेक गोष्टी होतात. जर विकासच करायचा असेल तर आम्हाला उद्योगधंदे म्हणजे पूरक आमच्या पर्यावरणाला जे खरंच पूरक आहेत आणि लोकांना त्यातून काही नुकसान होणार नाही असे जर व्यवसाय येत असतील, असा जर आमचा विकास होणार असेल तर आम्ही त्याचं खरंच स्वागत करू आणि ते आम्ही इथे तयार करायचं आमची काय हरकत नाही. नक्कीच कोकणाचा विकास झालाच पाहिजे. आम्ही त्या विकासाच्या कधीही आडोसा गेलेला नाही आहे. विकास हा 100% झाला पाहिजे, परंतु कोकणातल्या जनतेला जर धुडकावून लावणारा विकास असेल तो आम्हाला मात्र नको आहे. ह्याच्यामध्ये रिफायनरी असेल, अणुऊर्जा प्रकल्प असतील, हे विनाशकारी प्रकल्प, बॉक्साईटसारखे प्रकल्प असतील, कोळशावरती चालणारे प्रकल्प असतील, असे जे प्रकल्प येण्यापेक्षा माझ्या मते आणि लोकांच्याही मते की आपल्याकडे जे कोकणामध्ये जे काय पिकतं त्याच्यामध्ये आंबा असेल, काजू असेल, करवंद असतील, जांभूळ असेल, ह्या प्रोडक्टवरती जर काय उत्पादन होत असतील असे प्रोजेक्ट, त्याच्यामध्ये मासेमार ह्या इकडे 100% कोकणामध्ये खूप चालला आहे. मासेमारी प्रोजेक्ट त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो का, मासेमारी मच्छीमार लोकांना आपण काय देऊ शकतो का, ह्या माध्यमातून जर का होत असेल तर 100% कोकणाला हे प्रोजेक्ट पाहिजे. विनाशकारी प्रकल्प नको. ह्याच्या बाबतीत संपूर्ण कोकणातील लोकसंख्या याच्या विरोधामध्ये आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याला आधी तळ कोकण म्हणतात आणि हा संबंध प्रदेश जो आहे हा आज माझं वास्तव्य इकडे 30 वर्षाचा आहे. तर हा एक पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील परिसर आहे. नुसतं माझं गावच नव्हे जे बेट आहे एका खाडीत, पण संबंध प्रदेशच ज्यावेळेस आम्ही आज गेले 30 वर्ष फिरतोय हा एक पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील परिसर दिसतोय. त्यामुळे इथे असलं कोणतंही प्रयोजन येताना इथल्या वातावरणाला ते पोषक असेल, मारक असेल किंवा काहीच नसेल, ह्या गोष्टीचा विचार आधी होणं गरजेचं आहे. प्रकल्प म्हणजे विकासाचं चिन्ह असं आपण म्हणूया, पण हे जर म्हटलं तर एखादा प्रकल्प ह्या ठिकाणी इथे येत असताना शासनाला तो अभिप्रेत होता का, की तो अचानक झालाय, किंवा सर्वात एखाद्या प्रदेशाचं पॅरेंट डॉक्युमेंट ज्याला आपण म्हणूया तर ते रिजनल डेव्हलपमेंट प्लॅन असतं. हे कायदेशीर डॉक्युमेंट आहे. महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ॲक्ट खाली, या कायद्याखाली ते केलेलं असतं. आणि आमचं रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचं रिजनल डेव्हलपमेंट प्लॅन हे 40 वर्ष जुनं आहे. ह्या दरम्यान रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं विभाजन झालं, सिंधुदुर्ग जिल्हा वेगळा झाला आणि आता नवीन रिजनल डेव्हलपमेंट प्लॅन त्यांचा आहे. पण रत्नागिरी जिल्हा हा एकमेव आहे महाराष्ट्रात ज्याचा हा नवीन
रिजनल डेव्हलपमेंट प्लॅन झालेला नाही. ह्या 40 वर्षामध्ये बरेच बदल झालेले आहेत. हवामानात बदल झालेले आहेत, वातावरणात बदल झालेले आहेत, लोकांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये किंवा त्यांच्या आपण म्हणूया त्यांच्या ॲस्पिरेशन्समध्ये बदल झालेले आहेत. विकासही घडलेला आहे, बागायतींचा घडला आहे, मत्स्य व्यवसायाचा घडला आहे. शेतीचा म्हणावा तेवढा घडलेला नाही, शेती उलट डाऊन झालेली आहे. ह्युमन रिसोर्स ही आता जे सगळी क्षेत्र आहेत, बागायत क्षेत्र, फलोत्पादन क्षेत्र आपण म्हणतोय ते, आणि मत्स्य व्यवसाय क्षेत्र, हे सगळे लेबर हंगरी झालेले आहेत. माणसं हवी असतात पण मिळत नाहीत. मत्स्य व्यवसाय क्षेत्र तर आपण म्हणूया की नेपाळ, झारखंड आणि छत्तीसगडच्याच लेबरवर चालू आहे. फलोत्पादनामध्येही तीच परिस्थिती आता उद्भवत चाललेली आहे. जे आंब्याचे व्यापारी आहेत, म्हणजे जे फॅक्टरी फार्मिंग करतात, 20 बागा, 25 बागा, 30-40 बागा जे करतात, ज्यांच्या हजारांमध्ये पेट्या जातात, यांच्याकडे बहुसंख्य जे काही आहेत हे परदेशातनंच आयात केलेला हा मनुष्य संसाधन असतो. तर हे सगळे बदल घडत गेलेले आहेत. आज गेल्या काही वर्षापासून आपण बघितलं असेल, जैतापूर असेल आणि नाणार असेल, बारसू असेल, पश्चिम घाटचं मायनिंग असेल, जिंदालचे प्रकल्प असतील, तर अशा प्रकल्पांची एक भरमार इकडे सुरू झालेली आहे. कारण किनारपट्टी सगळ्यांना खुणवतोय, इकडच्या मोकळ्या जागा सगळ्यांना खुणवतात आहेत. त्यामुळे इकडे स्थानिक जो स्वयंरोजगार जो निर्माण व्हायला पाहिजे होता, तो कदाचित राज्यकर्त्यांच्या सोयीचा नसेल, प्रशासनाच्या सोयीचा नसेल. त्यामुळे तो त्याच्यावर भर दिला जात नाही. त्यामुळे कोकणी जी मुलं आहेत ते आम्ही बघतो की सगळं आता नाणार पंचक्रोशी असेल किंवा बारसू पंचक्रोशी असेल, इकडची हजारोनी मुलं मुंबईतल्या एक निम्नस्तरीय जगणं जगतात आहेत. पण इकडे येऊन त्यांच्यासाठी जर चांगल्या अपॉर्च्युनिटी निर्माण केल्या तर तो एक विकास होऊ शकतो. म्हणजे आम्हाला निसर्गही पाहिजे आणि प्लस छोट्या छोट्या MIDC असतील किंवा सस्टेनेबल प्रक्रिया उद्योग असतील, म्हणजे जेणेकरून इकडचं निसर्गाचाही नाश होणार नाही आणि इकडचे स्वयंरोजगार असेल, मासेमारी असेल, कृषी असेल, पर्यटन असेल, इकडचे आंबा काजू वगैरे असतील, हे आपण नेहमीच म्हणतो. याच्याच बरोबर यांच्यावर प्रक्रिया करून घेणारे इकडचे दूध आणि भाज्या त्या पश्चिम महाराष्ट्रातून येतात. तर इकडेच त्याचं प्रोडक्शन आणि वितरण जर झालं तर ते खूप चांगलं राहील. आणि या सगळ्या सिस्टीमला पाठबळ देणारी सरकारी यंत्रणा पाहिजे. नाही की मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये रिफायनरी असो, अणुऊर्जा असो, तसले आम्हाला नको आहे. त्यामुळे इकडच्या लोकांचा साहजिकच विरोध होतो आणि मग कोकणी माणसावर विकास विरोधाचा ठप्पा मारला जातो. पण तसं काही नाही, इकडे येऊन मुलांना राहायला आवडेल. विस्तार क्षेत्रात काम करणारी लोक आहोत. आम्हाला असं झालेलं असतं की ह्या मातीत काय करू आणि काय नको, एवढे म्हणजे ऑप्शन्स आणि पोटेन्शियल्स इथल्या या भूमी येतात. आम्हाला इथल्या भूमीत सोनं दिसतं, आम्हाला दागिन्यात सोनं नाही दिसत. त्याच्यामुळे हे जे प्रकल्प आपण जे म्हणताय, त्या प्रकल्पांना विरोध करताना हे नुसते प्रकल्प नाही आहेत, तर हे महाकाय प्रकल्प आहेत. 1990 साली ज्यावेळेस दाभोळ वीज प्रकल्प आला तेव्हा तो 10,000 कोटीच्या भांडवली खर्चाचा प्रकल्प होता. पण आता ज्यावेळेस ही रिफायनरी येऊ पाहते आहे, तो जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प तो येऊ पाहतोय, पण तो काही अजून येत नाही आहे. हे आज काही लाख कोटीचे प्रकल्प आहेत. म्हणजे काही लाखाचेही नाही आहेत आणि काही कोटीचेही नाही आहेत, काही लाख कोटीचे प्रकल्प आहेत. म्हणजे ते किती शून्य असतील यासाठी आपल्याला कागद आणि पेन घेऊनच बसावं लागेल. आणि हे प्रकल्प ज्यावेळेस येत आहेत त्यावेळेस स्थानिक वातावरणावर, सभोवतालच्या परिसरावर प्रचंड विपरीत परिणाम घडवून आणण्याची क्षमता घेऊन हे प्रकल्प येत आहेत. आणि हे आंतरराष्ट्रीय शक्त्यातनं हे प्रकल्प येत आहेत. त्याच्यामुळे केंद्र शासनाची हिंमत होत नाही की हे प्रकल्प नको सांगायची, राज्य शासनांची तर नाहीच होत. हे आम्ही 30 वर्ष पाहतोय. आणि मग हे प्रकल्प आणताना जी लबाडी चालते, म्हणजे जे इथले राज्यकर्ते जे आहेत, राज्यातले म्हणा किंवा केंद्रातले म्हणा, की ज्या पद्धतीने पायघड्या घालताना दिसतात, मग हा प्रश्न उद्भवतो, ही लोकशाही नेमकी कोणाची आहे आणि कोणासाठी आहे आणि कोणाकडून आहे. आपण तर ह्याच्यामध्ये कुठेही दिसत नाही. ग्लोबल वॉर्मिंगचा मुद्दा,
हा कोकणासाठी, कोकण खूप वल्नरेबल आहे याच्यासाठी, कारण चक्रीवादळाची पूर्वी बंगालच्या उपसागरात आता अरेबियन सागरमध्ये आपणच बघितले की दरवर्षी 1-1.5 वर्षाच्या कालावधीत एखादं वादळ ठळकत आहे. आता आपण ही खाडीच्या किनारी उभा आहोत तर बऱ्याचशा समुद्राचं एन्क्रोचमेंट आतमध्ये होत आहे. समुद्राच्या आजूबाजूच्या ज्या विहिरी आहेत त्या पूर्वी गोडा पाण्याच्या होत्या त्या खाऱ्या पाण्याच्या होत चालल्या आहेत. माशांची संख्या आणि पैदास आहे तीही कमी होत चाललेली आहे. आणि इकडचं आंबा, जे हापूस आंब्याचं जे उत्पादन आहे, गेल्या वर्षीचा ट्रेंड बघता एखाद वर्षी येतं, 2 वर्षी येत नाही किंवा 25% उत्पादन येतं. फवारणी आणि हे करून सुद्धा कीटकांचा जो अटॅक आहे तो वाढत चाललेला आहे. म्हणजे इकडचं मासेमारी आणि आंबा खरंच धोक्यात आलेला आहे. आता जास्तीत जास्त उरलेलं आहे ते पर्यटनाचा स्कोप वगैरे, पण समुद्र किनारे आणि वाळूचे किनारे ही समुद्री पातळीमुळे ते जवळजवळ आता हळूहळू नष्ट होतील असं रिपोर्टच आलेले होते. मुंबई 1 मीटरचं वाढणार वगैरे, तसं कोकणात पण तसंच वाढणार असं लिहिलेलं आहे. तर त्यामुळे एक लॉंग टर्म प्लॅन कोकणासाठी एक केला पाहिजे, इकडच्या किनारपट्टी भागासाठी, इकडच्या अल्टरनेट रोजगारासाठी, किंवा जे पारंपरिक रोजगार आहेत ते नेहमीच वातावरण बदलाला पहिले बळी तेच पडत असतात. तर त्यांच्यासाठी काही वेगळ्या स्कीम्स किंवा वेगळ्या काही फळांच्या प्रजाती किंवा मासेमारीचे वेगळे मॉडेल्स किंवा खाडी भागामध्ये कालव पालन असेल, खेकडं पालन असेल, जे वातावरण बदल किंवा समुद्राची पातळी वाढ याच्याही पलीकडे जाऊन काही उपाय योजना होत असेल तर केलं पाहिजे. डिझास्टर मॅनेजमेंट सेल ॲक्टिव्ह केला पाहिजे, कारण हे खरंच हे सगळे बोटी आणि आपण तिकडे बघतोय साखळी नाटे असेल, आंबोळगड असेल, या सगळ्या तोक्ते वादळ असेल किंवा अशी बाकीची भयान आलेलं असेल, त्यावेळी आम्ही बघितलं ते भयानक नुकसान झालं होतं. तर अशी एक यंत्रणा आपल्याकडे इकडे कार्यान्वित झाली पाहिजे, पण ती तेवढी एफिशियंटली होत नाही आहे आणि दुर्दैवाने तो इलेक्शनचाही मुद्दाही होत नाही आहे. त्याच्या बरोबरीने मला वाटतं अजून एक विषय तो जो की जमिनीच्या विक्रीचा, आणि कोकणातनं आपण हे बरंच ऐकतो की जमिनी ज्या आहेत तर त्या बाहेरच्यांना विकल्या जात आहेत, असा हे आपण सर्वच ठिकाणी कोकणात ऐकतोय. तर हा प्रश्न किती गहन आहे आणि ह्याच्यामुळे काय होत आहे? हा निश्चितच गहन आहे. म्हणजे ज्या दिवशी माधव गाडगीळ सर काही वर्षापूर्वी ज्यावेळेस ते तळकोकणाच्या दौऱ्यावर आले आणि ते दापोली तालुक्यात इथे बसलेले विद्यापीठात त्यांनी भेट दिली, त्याच दिवशी 100 एकराचं डिलिंग एका नामचीन राज्यकर्त्यासाठी दापोली तालुक्यामध्ये होत होतं. आणि हे कायमच चालू आहे. जसं पुण्यातल्या लोकांसाठी दापोली भाग जो काही आहे हे उपनगर झालेला आहे की 4 तासात गाठता येतं. छोटीशी परंतु अतिशय महागडी प्रॉपर्टी असेल पुण्यामध्ये तर ती विकून पर्यायी प्रॉपर्टी पण घेता येते पुण्यामध्ये, आणि आपल्याला उरलेल्या पैशामध्ये काही स्वतःचं शेतघर, फार्म हाऊस आणि ती प्रॉपर्टी इथे विकसित करता येते. आणि जसा जसा पैसा वाढत चाललाय लोकांकडे तसं तसं पर्यायी प्रॉपर्ट्या विकत घेण्याची जी ओढ आहे, मार्केटिंग कंपनीज आहेत की ज्या अतिशय असं सुंदर आणि टुमदार घर दाखवतात, आजूबाजूला प्रॉपर्टी दाखवतात, ते हे कधीच सांगत नाहीत की इथे येऊन राहायला लागल्यानंतर काही दिवसातच तुम्हाला भूतासारखं वाटायला लागेल. मग त्या गोष्टींशी प्रभावित होऊन प्रलोभन निर्माण होतं आणि लोक प्रॉपर्ट्या घ्यायला धावतात कोकणामध्ये. सो प्रॉपर्टी हा एक जुनं क्षेत्र आहे खरेदी विक्रीचं, आणि ते कोकणात प्रचंड प्रमाणात आहे. राज्यकर्ते आहेत प्रॉपर्ट्या विकत घेणारे, मग ते जर घेत असतील तर बाकीचे का नाही घेणार? आज कित्येक वर्ष माहिती अधिक क्षेत्रात मी काम करतो. हे काम करत असताना संबंधित बारसू रिफायनरी प्रोजेक्टच्या वेळेस जे जमिनी परप्रांतीयाने जे विकत घेतले त्याचा मी संपूर्ण पर्दाफाश आपल्या टी व्ही मीडिया माध्यमातून केलेला आहे. संपूर्ण मी हा प्लेस ओपन केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये हे जे परप्रांतीय कोण असतील तर जम्मू काश्मीर, ओडिसा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बँगलोर, कर्नाटका, गुजरात, आणि ह्या सगळ्या टप्प्यापैकी गुजरात हे जवळजवळ 60% लोकांनी ह्या जमिनी लुबाडल्या. मी लुबाडल्या असं म्हणतो, ह्या विकत घेतल्यात. पण ह्यांना जे साथ देणारे हे जे दलाल आहेत, हे दलाल सगळेच ह्याच या राजकारणातून निर्माण झालेली एक ती कीड आहे. आणि त्या दलालांच्या नष्ट करण्यासाठी ही निवडणूक तर पाहिजेच आहे,
परंतु हे जे परप्रांतीयांच्या जमिनीचा व्यवहार आहे हे त्यांनी जे सगळं करून घेतलं म्हणून आता कोकणातल्या लोकांकडे जमीन उरली की नाही उरली दुनिया सगळं बघतेच आहे. म्हणून हे परप्रांतीय इथे आमच्या डोक्यावरून बसले आहेत आणि यांना सर्व हे सगळं पुरवतं हे दलाल आणि हे राजकारणी, असं माझं ठाम मत आहे. त्याचा परिणाम कोकणातल्या पर्यावरणावर किंवा एकूणच अर्थकारणावर सुद्धा कसा होतो? पर्यावरणावर अशा पद्धतीने होतो की ज्याला आपण कॉमन्स म्हणतो, की सार्वजनिक मिळकती, की ज्याच्यावर गुरचराई होऊ शकते, की जे इथे स्थानिक पातळीवर लोक राहतात त्यांच्या उदरनिर्वाहासाठी काही साधनं जी आहेत, जसं लाकूड फाटा, जसं फायबर्स, वाईल्ड फूड्स, अशा अनेक गोष्टी त्यांना आपल्या दिनचर्येसाठी जे लागतात आणि जे मुक्तपणे ते ह्या जमिनींमधनं घेऊ शकतात, तर त्या सगळ्यांवर त्यांच्यावर बंदी येते आणि ते त्याच्यापासून वंचित होतात. हा जिल्हा पर्यावरणीय दृष्टीने संवेदनशील ह्यासाठी सुद्धा आहे की इथे जैवविविधता ही अतिशय समृद्ध आहे आणि जैवविविधतेमध्ये फक्त काय झाडोरे येत नाहीत, तर इथलं वन्यजीव सुद्धा तेवढंच समृद्ध आहे. इथे ब्लॅक पॅन्थर्स दिसतात, आज लेपर्ड्स दिसतात, पट्टेवाले दिसतात. मी आता ज्या जमिनीमध्ये बसलोय तर तिकडे सरपटणारे जनावरं तर समृद्ध आहेतच, पण ह्या जागेमध्ये कोल्हे येतात, ह्या जागेमध्ये व्हाईट बेलिड सी ईगल येते, हॉर्नबिल्स येतात आमच्या बागेत. तर ह्या सगळ्या वन्यजीवावर सुद्धा नियंत्रण येतं की त्यांना आपल्या खाद्यासाठी ज्या जागेची आवश्यकता असते आपल्या अस्तित्वासाठी, तर त्या सगळ्या जागेंवर बंदी येते. ज्यावेळेस त्या जागेला कंपाऊंड होतं, ज्यावेळेस तिकडचा नैसर्गिक झाडोरा तिकडनं नाहीसा होतो आणि त्या ठिकाणी एक हापूस आंबाच म्हणा, हापूस आंब्याची 5,000 कलमं, 10,000 कलमं, ज्यावेळेस ही एकपैकी लागवड येते तिकडे त्या ठिकाणी, त्यावेळेस त्यांचं अस्तित्व त्या जागेतनं जे काही आहे हे कमी कमी होत जातं. आता सध्या वातावरण जे काही आहे निवडणुकीचं, तर तुम्हाला असं वाटते की मतदान जे आहे ते ह्या मुद्द्यांना धरून, ह्या मुद्द्यांना अनुसरून होते, लोकांच्या मनात ह्या सगळ्या गोष्टींबाबत आहे जागरूकता आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मतदान होणार आहे ह्यावेळेस, असं वाटतंय का? कारण एकदम इंटरेस्टिंग आहे ह्यावेळेस. आता शिवसेना विरुद्ध शिवसेना असं इथं कुठंतरी एका अर्थाने सामना होतोय आणि महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असला तरी सुद्धा शिवसेना विरुद्ध शिवसेना सुद्धा आहे. तर या सगळ्या ह्याच्यात तुम्हाला वाटतंय की इथं हे सगळे मुद्दे जे आहेत ते महत्त्वाचे ठरणार आहेत या निवडणुकीत? मला वाटतं लोकांनी जर आपलं जर मत आहे, हा सगळ्यांचा अधिकार आहे, स्वतःचा अधिकार आहे, तो संविधानाने दिलेला आहे. मत हे कुणाला द्यायचं, कुणाला द्यायचं हे स्वतःचा अधिकार आहे. पण देताना इतका प्रत्येकाने विचार केला पाहिजे की आपला विकास कुठे होणार आहे, कसा होणार आहे आणि कुठला मतदार आहे हे न बघता तो मतदार आपल्यासाठी योग्य आहे का, किंवा त्याने आपल्यासाठी आता राजापुरात जी काय दुर्दशा आहे किंवा प्रत्येक गावात आज बाहेरून येणारा रिफायनरी सारखा जर येणारा असेल, जर रिफायनरी सारखा दूषित जर प्रकल्प येत असेल आणि असा जर प्रकल्प जर तो हटवणारा जर एखादा माणूस असेल, तर त्यांना आपल्याला मत देणं योग्य आहे. आणि आपल्याला जर खरंच इथे राजापूर तालुक्यात किंवा कोकणाचा जर विकास करायचा असेल तर आपलं मत योग्यच माणसाला देणं योग्य वाटतं मला. सुदैवाने कोकणात राहणाऱ्या जनतेला ह्या गोष्टीची जाण आहे असं म्हणावं लागेल की हा भाग पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील आहे. त्याच्यामुळे ती जी कुठली प्रयोजनं असतील ज्याच्यामुळे इथलं पर्यावरण धोक्यात येईल, तर मग ते धोक्यात आणणारे जे राजकारणी आहेत ते त्यांच्या डोक्यात जातात आणि विरोधात मतदान होतं असं दिसलेलं आहे. गुहागरमध्ये ज्यावेळेस दाभोळवीज प्रकल्प आला तेव्हा भाजप शिवसेना सरकार हे एवढं बदनाम झालं की त्यांचा नंतरच्या निवडणुकीमध्ये कांडप निघाला आणि काँग्रेसचं सरकार आलं. पण ज्या वेळेपासून शिवसेनेने ज्यावेळेस अशी प्रयोजनं येतात त्यावेळेस जिथे लोकांच्या बाजूने ते उभे राहिलेले आहेत त्यावेळेस त्यांचं ह्याच कोकणातलं पॉलिटिकल रिवायवल झालेलं आहे असं एक दिसतंय मला 30 वर्षाच्या या कालावधीत. म्हणजे जर 30 वर्ष आपण म्हटलं तर एक 5 ते 6 निवडणुका तरी आपण पाहिलेल्याच आहेत या भूमीत राहून. तर हे एक नक्कीच तिकडे झालेलं दिसतं. त्याच्यामुळे आज ज्या प्रकल्पाची एजंटगिरी काही राज्यकर्ते हे आतापर्यंत करत होते
इकडे एजंटांमार्फत जमिनी घेत होते, जमिनीची दलाली करत होते. सत्तेत आपल्या पदाचा गैरवापर करून त्या ठिकाणी हजारो पोलीस तिकडे घुसवत होते लोकांच्या खाजगी जमिनीमध्ये, जी अधिगृहित झालेली नाही. आणि तिकडे सॉइल टेस्टिंग करत होते, तिकडे वॉटर सॅम्पलिंग करत होते. लोकांवर त्यांच्याच जमिनीमध्ये ते उभे राहिले म्हणून त्यांच्यावर केसेस घालत होते. ते आज ह्या प्रकल्पाला विरोध असल्याची भाषा करतात, ज्यावेळेस निवडणूक जवळ आलेली आहे. का तर त्यांना त्या भागातली आपली सीट जिंकायची आहे. जर आम्हाला निवडून आणलात तर आम्ही हा प्रकल्प रद्द करू असं म्हणतायत. कालचीच गोष्ट आहे. तर दिस स्पीक्स ऑफ द पॉवर ऑफ द पीपल. या कोकणामध्ये राजकीय वातावरण हे पहिल्यासारखं मुळीच राहिलेलं नाही आहे. मुळात या कोकणामध्ये येणारे प्रदूषणकारी जे प्रकल्प असतील, त्यामध्ये जैतापूर अणुऊर्जा असेल, बारसू रिफायनरी असेल, नाणार असेल, बॉक्साईड असतील, हे सर्व प्रोजेक्ट आहेत. त्याच्यावरती सगळे मताधिक्य ठरलेलं आहे. ग्रामीण माणसांना किंवा ग्रामीण लोकल लोकांना काय अपेक्षित आहे आणि सरकार आपल्याला काय देऊ करतं आहे, याच्या संपूर्ण एक विरोधाभास आहे. प्राथमिक जे पहिलं जे मतदान व्हायचं हे संपूर्ण भावनिक आधारे व्हायचं, पण आता विनाशकारी प्रकल्पाच्या विरोधामध्ये लोक सर्वच एकवटलेली आहेत. सरकार म्हणतं की सरकार प्रकल्प लोकांवरती लादतंय, परंतु लोक त्याचा विरोध करत आहेत. मागेच कित्येक बघितलं, 5 वर्ष 10 वर्षापूर्वीची गोष्ट. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नाणार प्रकल्प रद्द केला लोकांच्या सांगण्यावरून, लोकांच्या आक्षेपावरून, लोकांच्या एकजुटीवरून ते प्रकल्प रद्द करण्यात आला. परंतु दुसरा जो प्रकल्प आता त्या ठिकाणून बारसूचा प्रकल्प इकडे येऊ घातला आहे. या प्रकल्पासाठी संबंधित पालकमंत्री, संबंधित त्यांचे विभागातले आमदार असतील किंवा परिसरातले आमदार असतील किंवा महाराष्ट्रातले आमदार असतील, त्यांना हा प्रकल्प पाहिजे आणि त्यासाठी लोकांच्या जमिनीसुद्धा घेतलेल्या आहेत. ह्या जमिनी परप्रांतीयाने घेतलेल्या आहेत हे सुद्धा आपण नाकारता येत नाही. म्हणून ही निवडणूक ही आता चुरशी ठरणार आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये लोकांचा निर्णय हा तिकडे 100% ठाम होणार आहे. आणि त्यासाठी जी लोक मतदान करतील ही निश्चयला करतील किंवा लोकांच्या संघटनेला करतील, लोक म्हणतील त्याला करतील. हा इथे पैशाचा बाजार किंवा रिफायनरीचा बाजार होणार नाही. ते सर्व जे असतील, जो कोण आमदार इथे उभा असेल त्याला 100% लोकांचे मतदान होणार. गेली कित्येक वर्ष सामाजिक काम करत असताना म्हणजे मी कितीतरी निवडणुका जवळून पाहिलेल्या आहेत. मला जे प्रस्थापित राजकीय पक्ष आहेत, म्हणजे त्या पक्षांचे मी नाव पण घेऊ इच्छित नाहीत, समजलं की नाही, त्याचं कारण असं की हे इथल्या कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं, वंचितांचं, मजुरांचं, कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात काय बोलत नाही. हे फक्त असं सांगतात की आम्ही तुम्हाला रस्ता दिला, पाऊलवाट दिली, संरक्षण बंद दिली आणि पाणी दिलं. हे काय आमचे प्रश्न नाहीत. मला वाटतं जोपर्यंत आमची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं इथलं राजकारण सक्सेस होतं असं मला वाटत नाही. कारण का आता तुम्ही बघितलं की राजकारणामध्ये इथं पैशानी निवडणूक केली जाते. म्हणजे ह्या कोकणामध्ये कसं होतं की आम्ही मंदिर बांधतो, तुम्ही आमच्या मंदिराला एवढे पैसे द्या, आमचा हा रस्ता करा, ह्याच्यावरती खऱ्या अर्थानं निवडणूक हे होते. मला तर असं इथं सांगायचं, ज्या ग्रामीण भागातले जे युवक आहेत ते इथं शिकण्याचा प्रयत्न करतात आणि पुण्या मुंबईतला नोकरीसाठी हे जातात. तर इथली म्हणजे कोकण एक सुंदर संपन्न असं आहे. इथल्या युवकांनी जर ठरवलं तर इथं काही ठिकाणी डोंगर असे ओसाड पडलेले आहेत, बरोबर की नाही. त्या ह्याच्यामध्ये आंब्याची लागवड केली, काजूची लागवड केली तर इथं जगण्यासाठी पूरक गोष्टी आहेत. म्हणजे सिजनेबल करवंद आहेत, आंबे आहेत, फणसाची फणसपोळी वगैरे अशा पद्धतीनं करू शकतो. किंवा डोंगरामध्ये ॲग्रो टुरिझम जर केलं इथल्या युवकांनी समज प्रेरणा घेऊन, तर इथं पण म्हणजे जी केरळ किंवा गोवा, आता तुम्ही गोव्यातनं आलात बरोबर की नाही, तर ते टुरिझमच आहे ना. तशा पद्धतीनं इथल्या राज्यकर्त्यांनी, इथल्या युवकांनी तसा जर प्रयत्न केला तर इथल्या तरुणांना बाहेर जाण्याची गरजच नाही असं माझं वैयक्तिक आणि प्रामाणिक मत आहे. तर त्या अनुषंगाने त्या सगळ्यांनी प्रयत्न करावा असं मला वाटतं. थँक्यू. यावेळी बेसिकली एक निष्ठा वगैरे जो प्रकार असतो त्यामध्ये काही निष्ठावंतांना तिकिटे दिली असतील पक्षाने, म्हणजे उबाटा गटाने वगैरे, तर तो एक कन्सिडरेशनचा मुद्दा येतो आहे. आणि दुसरं म्हणजे एक काही आमच्या समाजाचा, आमच्या जातीचा उमेदवार वगैरे, पण तशी काय अस्मिता मला काही जास्त इथे दिसून आलेली नाही आहे. तिसरा मुद्दा म्हणजे विकास कामांचा, म्हणजे हे आम्ही करून देतो, हा ब्रिज करून देतो, तो ब्रिज करून देतो. मला वाटतं राजापूर, राजा साखरपा मतदारसंघात
काही गटांकडून काही पक्षांकडून एवढे प्रॉमिसेस करण्यात आले आहेत, त्याचीच 500,000 कोटीची व्हॅल्यू झाली असेल. तर म्हणजे ही पूर्ण होणार आहेत का? तर याच्यावर लोकांना एक बोलवलं जात आहे. कारण आपल्या कोकणातले रस्ते, वाडी, नळपाणी योजना यांचे बरेचसे फंड अभावी कामं रखडलेली आपल्याला वर्षानुवर्षे दिसून येतात आहेत. तर तो एक मुद्दा काही पक्षांकडून इकडे घेतला जात आहे. परंतु मला असं वाटतं की एकंदर प्रशासकीय स्वतंत्रता म्हणजे एक इकडे लोकांना हुकुमशाह पद्धतीचा राज्यकर्ता नको आहे. हा एक मुद्दा इकडे आता मला राजापूर लांजा साखरपा मतदारसंघात महत्त्वाचा जाणवतोय. सगळेजण त्यांचं असंच म्हणणं आहे की काही नाही झालं तरी चालेल, पण आम्हाला कोणाच्या समोर लोटांगण घालून कायम मतदारसंघ द्यायचा नाही आहे. ही एक स्पष्ट भावना इकडच्या मतदारसंघात दिसून येत आहे. गेल्या 3-4 वर्षात बारसूचा मुद्दा सुद्धा अजून जास्त पेटला आधीच्या पेक्षा सुद्धा. आणि त्याच्यात आपण बघितलं की आता सध्या महायुतीचं जे सरकार आहे, तर त्यांनी इथं ज्यावेळेस सॉइल टेस्टिंगसाठी आले त्यावेळेस इथं कशी दडपशाही झाली, इथं येण्यापासून अनेकांवर बंदी घालण्यात आली, तुम्हाला अटक झाली होती, असे सगळे प्रकार घडले. आणि आता आपण बघतोय की कुठेतरी ह्याच्यावर माग हे होऊन की आता नको असेल तर आम्ही करणार नाही, अशा प्रकारची भूमिका त्याच महायुतीच्या उमेदवारांकडून केली गेलेली आपल्याला दिसतीये. तर हा मुद्दा, बारसू रिफायनरीचा मुद्दा इथं निर्णायक ठरेल असं वाटतंय का? माझ्या मते निर्णायकपेक्षा म्हणजे आमची जी मतदान आहे ते विनायकराव जेव्हा खासदार होते त्यावेळी त्यांना एक 80% मतदान झालं होतं. म्हणजे आमची पंचक्रोशीतली मतदान एक 4-4.5 हजारच्या दरम्यान असेल, प्लस नाणारबा आणि तिकडचा परिसर आहे 14 गावं, तिकडचे 7-8 हजारच्या वरतीच मतदान आहे. तसंच नाटे, आंबोळगड, पंचक्रोशीची एक अजून 5-6 हजार मतं असतील. म्हणजे एकंदर 15 ते 20 हजारच्या मतांवर प्रभाव टाकणारा हा निर्णय आहे आणि तो निर्णायक असणारच. कारण इकडचं मतदानच साधारण 1.25 ते 1.5 लाखाच्या मध्ये होतं आणि तिकडे 15-20 हजाराचा जो चंक आहे आणि इतर राजापूर लांजा रिफायनरीचा मुद्द्याचा जो रेझोनंट आहे म्हणजे तिकडे जो इफेक्ट आहे तोही इकडे आहे. तर त्यामुळे काय आलं, गेल्या वर्षी उबाठा सेनेने एक रिफायनरीच्या आंदोलनामागे राहायचा निर्णय घेतला होता. तो कन्फर्म करण्यासाठी आम्ही त्यांची भेटही घेतली होती आणि त्यामध्ये 2 कंडिशन ठेवल्या गेल्या होत्या की एक त्यांनी इकडच्या भाषणात तो मुद्दा व्यक्त करावा आणि एक जाहीरनाम्यात घ्यावा. तर हे दोन्ही कंडिशन झाल्यानंतर मग आम्ही आमच्या संघटनेची बैठक होऊन त्यांना पाठिंबा दर्शवला होता. महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराच्या मागे आम्ही उभे राहणार. याचा परिणाम असा झाला की समोरचं म्हणजे महायुतीचे जे उभे होते त्यांनी पण एक असं बोलायला सुरुवात केली. आता गेल्या आठवड्याभर बोलतो की आम्ही पण रिफायनरी लादणार नाही, लोकांचा विरोध असेल तर होणार नाही. पण आमचं असं म्हणणं की 3 वर्ष विरोध दिसला नाही का? इलेक्शनचे 10-15 दिवस आधीच तुम्हाला विरोध दिसायला लागला का? म्हणजे फक्त इकडे सगळेच जण मतांसाठी हे करतात, पण आता हे स्पष्टपणे 15 दिवस आधी म्हणायला लागलेत की रिफायनरीचा विरोध असेल तर वगैरे. आणि यांच्यासमोर आंदोलन झाली, यांनीच ती आंदोलन दडपायचा प्रयत्न केला, तरी पण मतासाठी आता ते असं म्हणतात आहेत. पण लोक खोळी नाही आहेत. लोकांनी एक निर्णय म्हणजे जे 1 वर्षापासून मागे उभे आहेत त्यांना एक निर्णय दिलेला आहे. जे आता विरोधामध्ये आता सांगताय, जे इलेक्शनला उभे आहेत ती लोक सांगतात की आम्ही हा प्रकल्प रद्द करू. आता श्रीकांत शिंदे आले, त्यांनी पण प्रकल्प रद्द करू. पण सरकार तुमचं होतं. आता इलेक्शनच्या वेळेस तुम्ही हे रद्द करण्याची भूमिका आत्ताच का घेतली? जेव्हा उद्धव साहेबांनी हा विषय मांडला की आम्ही हा प्रकल्प रद्द करणार आणि लोकांना न्याय देणार, मग आत्ताच तुम्हाला हे कसं काय सुचलं? आज श्रीकांत शिंदेने मग सांगितलं प्रकल्प रद्द करणार, मग जमिनी ही विकत कोणी घेतलेल्या आहेत? ह्या जमिनी ज्या विकत घेतलेल्या कोणाच्या आहेत ह्याचाही देखील खुलासा झाला पाहिजे. मी माहिती अधिकार माध्यमातून मी सगळा खुलासा माझ्या परीने मी केलेला आहे. माझं लोकांना आव्हान आहे की तुम्ही सर्व एकत्र या. जमिनी कोणी विकत घेतल्या, कोण अडाणी फडाणी इकडे आले आहेत, कुठले कुठल्या कंपन्यांनी ते घेऊ घातलेलं आहे, हे सर्व लोकांनी पण समजलं पाहिजे, पत्रकारांनी समजलं पाहिजे, हे काही पुढाऱ्यांनी समजलं पाहिजे. आणि ह्या बाबतीत ह्या निवडणुकीमध्ये 100% लोकांचा विजय होणार हे नक्की. खरं सांगायचं तर म्हणजे आदित्य ठाकरे जेव्हा पर्यावरण मंत्री झाले होते तेव्हा आमच्या फार अपेक्षा होत्या. ते तिकडे परिषदेला पण जागतिक परिषदेलाही गेले होते आणि आत्ताही त्यांच्या जाहीरनाम्यात एक जागतिक तापमान वाढ आणि याच्यावर काही मुद्दे घेतलेले आहेत. पण ते एकदम डीपली इकडे लाईव्हलीहूडच्या दृष्टीने घेतले आहेत असं आम्हाला वाटत नाही. तर याच्यावर अजून त्यांनी विचार करावा.
राजकारण्यांनी विचार करावा, पॉलिसी मेकर्सचा जर निर्णय ठरला तरच तो प्रशासना थ्रू इकडे इम्प्लिमेंट केला जाईल. आणि त्यासाठी खरं तर जनतेतून आवाज व्हायला पाहिजे, पण जनता निष्ठा, राजकीय पक्ष आणि इकडचा जो पैसे वाटपाचा जो कार्यक्रम आहे त्यात गुंतली असल्यामुळे जे मुद्द्यावर झालं पाहिजे होतं मतदान ते होत नाहीये. म्हणजे आता दगडापेक्षा वीट मऊ याच एका कारणामुळे सध्याचं राजकारण इकडे फिरतंय. शेवटचा प्रश्न